विनायकनगर येथे गणेश जयंतीच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्रित जमलोय. बसून घ्या, खाली बसून घ्या. या आनंदाच्या प्रसंगी आपण सर्वजण या जावळीच्या खोऱ्यामध्ये विनायकनगर मध्ये आपण गणेश जयंती सोहळ्यानिमित्त आपण एकत्रित जमलोय. परमपूज्य विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादामुळे आपण आज या निसर्गरम्य वातावरणामध्ये या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आणि या निसर्गाच्या कुशीमध्ये चैतन्यमय असं जे वातावरण, आणि त्या वातावरणामध्ये आपण सर्वजण गणपती बाप्पाच्या जन्माची आपण वाट पाहत आहोत. गोड अशा सुंदर भव्य दिव्य सजावटीमध्ये मंडपामध्ये आपण सर्वजण एकत्रित बसलोय. पाण्याच्याच कडेला आहे, त्रिवेणी संगमावर आपण बसलोय. कोयना, कांदटा, वेण्णा अशा या पवित्र अशा ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी जमलोय की आपण माणसाच्या जन्माला कशासाठी आलोय आणि आल्यानंतर आपण काय करतोय हा महत्वाचा भाग आहे. प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर काही ना काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने आपलं जीवन जगत असतो. आणि जीवन जगत असताना अनेक प्रसंग त्याच्यावर येत असतात आणि त्या प्रसंगाला तोंड देऊन तो त्याचं जीवन जगत असतो. मग कधी आणि सुख कधी दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला परमेश्वर देत असतो. पण सुख आणि दुःख याला जो समान मानतो तोच माणूस खरा. कारण सुख आणि दुःख हे स्थिर नाही. सुख आल्यानंतर दुःख येणार आणि दुःख आल्यानंतर सुख येणार. हे ठरलेल्या गोष्टी असतात. परंतु त्या ठरलेल्या गोष्टींना आपण कशा पद्धतीने समांतर मानू आणि समांतर मानल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने या देहाचा उद्धार करून घेता येईल यासाठी अण्णांनी आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे की सुख आणि दुःख आपण समान मानून आपलं जीवन जगत राहायचं. कितीही कसाही प्रसंग आला, काही जरी झालं तरी आपण आपलं ध्येय विसरून जायचं नाही. हे अण्णांचं आपल्याला कायम सांगण्यात आले की अण्णांनी आपल्याला जे मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाच्या माध्यमातूनच आपण आपलं जीवन जगत असतो. आणि ते जीवन जगत असताना आपण समाधानी अंतःकरणाने या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. म्हणून आज आपण या गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण या विनायक नगरामध्ये आपण एकत्रित जमलोय. पूर्वीच्या काळामध्ये देवांतक आणि नरांतक हे दोन असुर बालक, आणि ते असुर बालक असल्यानंतर या पृथ्वीवर त्यांना अधिराज्य गाजवायचं होतं. म्हणून त्यांनी शिवशंकराचा पंचाक्षरी मंत्र जपण्यासाठी ब्रह्मदेवाची आज्ञा मागितली. आणि ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार ब्रह्मदेवांनी त्यांना शिवाचा पंचाक्षरी मंत्र जपण्यासाठी सांगितलं. आणि त्यांनी तो मंत्र जपायला सुरुवात केली. लहान बालकांनी तो शिवाचा मंत्र जपायला सुरुवात करून शिवशंकरांना त्याने प्रसन्न करून घेतलं. शिवशंकरांना त्यांनी प्रसन्न करून घेतल्यानंतर
शिवशंकराने त्यांना वरदान दिले की तुम्ही मला प्रसन्न करून घेतलंय, घोर असं तपश्चर्या माझी केलेली आहे. शेवटी शिवशंकर हे भोळेच, ते भेदभाव करत नाही. जो त्यांची मनापासून भक्ती करतो, मनापासून त्यांचं नामस्मरण करतो, त्यांच्यासाठी भगवंत अहोरात्र उभे असतात. मग ते भेदभाव करत नाही की हा देव आहे का हा राक्षस आहे, तसा भेदभाव न करतो. सांब सदाशिव आहे, त्यांना फक्त त्यांना भक्ती आवडते आणि त्या भक्तीच्या माध्यमातून या दोन असुर बालकांनी शिवशंकरांना प्रसन्न करून घेतला. आणि शिवशंकरांना प्रसन्न करून घेतल्यानंतर त्यांनी वर मागायला सांगितला. तर त्यावेळेस त्या दोन राक्षस कुमारांनी असा वर मागितला की आम्हाला या पृथ्वी तलावर कोणीही मारणार नाही, अशा पद्धतीचा वर आम्हाला द्यावा. न राक्षसाने वध व्हावा, न देवाने वध करावा, न सर्पाने वध करावा, न जमिनीवर करावा, न पाण्यावर करावा. अशा पद्धतीचा अनेक प्रकारच्या अटी माध्यमातून त्यांनी तो वर मागितला आणि त्या वराच्या माध्यमातून भगवान शंकराने त्यांना तो वर दिला. आणि वर दिल्यानंतर तथास्तु म्हटल्यानंतर शिवशंकर त्यांच्या धामामध्ये परत निघून गेले. आणि या दोन बालकांनी वर मिळाल्याच्या आनंदामध्ये आता त्यांना वाटले की आता आपण अमरच झालो. त्यांना वाटलं की आता आपल्याला या जन्मामध्ये आपल्याला कोणीही काही करू शकणार नाही, आपण सर्वांच्यावर अधिराज्य गाजवू, असं त्यांच्या मनामध्ये अहंकार तयार झाला. आणि अहंकाराच्या जोरावर ते सर्वत्र हाहाकार करू लागले, सर्वांना छळू लागले, सर्वांना त्रास देऊ लागले, देवांना सर्वांना त्रास देऊ लागले. आणि स्वर्ग लोकावर अमरावतीवर त्यांनी आक्रमण केलं आणि सर्व देवांना, इंद्रदेवांना त्या स्वर्गलोकातून हरवून लावलं. तशाच त्या पद्धतीने ब्रह्मदेवांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही, विष्णू भगवंतांना सुद्धा सोडलं नाही. विष्णू भगवंत त्याच्या भीतीने क्षीरसागरामध्ये निघून गेले, ब्रह्मदेव आज्ञास्थळी निघून गेले. अशा पद्धतीने हा जे भाऊ होते देवांतक आणि नरांतक, अशा पद्धतीने हा सगळा उच्छाद चालू होता. सर्वजण त्रस्त झालेले असताना सर्वजणांना काही सूचना की नक्की करायचं काय. या दैत्यांपासून सर्वांचं रक्षण कसं करायचं, कारण की सर्वत्र हाहाकार माजलेला होता. अशा अवस्थेमध्ये नक्की करायचं काय, सर्वांना एकच प्रश्न पडला. देवतांना सुद्धा पडला होता आणि राक्षसांना सुद्धा पडला होता, कारण की ते कुणाचंच ऐकायला तयार नव्हते. अशा उन्मत्त अवस्थेमध्ये ते सर्वत्र त्राही, सगळ्यात त्राही सर्वांची झाली होते. आणि अशा अवस्थेमध्ये सर्व देवगण एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की आता यातून मार्ग कशा पद्धतीने काढायचा, यातून मार्ग काय काढायचा. मार्ग काय काढायचा म्हटल्यानंतर कुणालाच काही उपाय सुचना. त्याच वेळेस आकाशामध्ये आकाशवाणी झाली, ब्रह्मांडामध्ये आकाशवाणी झाली की या राक्षसांचा वध करण्यासाठी मी लवकरच जन्म घेतोय. या राक्षसांच्या वधासाठी मी लवकरच जन्म घेतोय, अशा पद्धतीची आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी कोणी केली होती, विघ्नहर्त्यांनी आकाशवाणी केली होती. प्रत्यक्ष ओंकार स्वरूप या निर्मिती करणाऱ्यांनी या विश्वाची निर्मिती केली ती ओंकारापासून. आपली सर्वांची निर्मिती जी आहे ते प्रथम आपला जो आहे तो ओंकार स्वरूप असा गजाननाने आकाशवाणी केली आणि सांगितलं की मी लवकरच कश्यप ऋषींच्या आणि देवहूतीच्या आदितीच्या पोटी जन्म घेईन आणि या दैत्य पुत्रांचा वध करेल. अशा पद्धतीने आकाशवाणी झाल्यानंतर आदितीने ब्रह्मदेवाच्या मार्गदर्शनाने गणपती बाप्पा माझ्या पोटी जन्माला यावे यासाठी तपश्चर्या करण्यासाठी अहोरात्र त्यांनी तपश्चर्या सुरुवात केली. अहोरात्र तपश्चर्या सुरुवात केल्यानंतर तपश्चर्याचा काळ संपत आल्यानंतर गणपती बाप्पांनी त्यांना
भव्य तेज अशा रूपामध्ये दर्शन दिलं आणि सांगितलं की थोड्या दिवसामध्ये मी तुझ्या उदरामध्ये येऊन तुझ्या माध्यमातून या जन्माचा या युगामध्ये जो जन्म होईल त्या तुझ्या उदरातून होईल. आदितीला सांगितलं आणि आदितीला सांगून ते अदृश्य झाले. कालांतराने कश्यप ऋषी आणि आदिती त्यांच्या आश्रमामध्ये सर्व दिनचर्या चालू होती. आनंदाचं वातावरण होतं आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये कश्यप ऋषी आणि आदिती माता या दोघेही बसले होते आणि त्या माध्यमातून या सगळ्या आनंदाचा आनंद तयार झाले आणि आदिती माता गरोदर राहिल्या आणि त्यांना हळूहळू जसे दिवस वाढत गेले तसं त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता एक तेज वाढू लागलं आणि तेजाच्या माध्यमातून या सर्व सृष्टीला एक आनंद मिळेल अशा ऊर्जा त्या माध्यमातून तयार होऊ लागल्या. प्रसूतीचा काळ जवळ येऊ लागला तसा त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज एक चैतन्य दिसू लागला आणि त्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी हळूहळू चालू होत्या. आणि ते चालू असताना आनंदाचा आनंद सर्वत्र चालू होता. फुलं द्या सर्वांना, फुल वाटायला घ्या. आणि अशा वातावरणामध्ये फुल वाटायला घ्या. मातांचं जे वर्णन केलं, जसे अनुसया मातेचं वर्णन आत्रेय ऋषींनी केलं त्याच पद्धतीने कौशिक ऋषींनी कश्यप ऋषींचं सुद्धा त्याच माध्यमातून या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि त्या माध्यमातून सर्वत्र आनंदाचा आनंद तयार झाले की आता या राक्षसांच्या या राक्षसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आपल्याला या देवांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी परमेश्वराने अवतार घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या अवताराच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या गोष्टी हळू त्या आदिती माता दिवसेंदिवस जसं वृक्षाला जशी पालवी फुटते त्याच पद्धतीने या आदिती माता त्यांच्या उदरामध्ये जो गणपती बाप्पाचा अंश वाढत होता त्या अंशाच्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज, जे तेज सूर्याला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं ते तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या चेहऱ्याची प्रसन्नता पूर्ण आश्रमामध्ये झळकत होती. आणि त्या आश्रमामध्ये झळकल्यानंतर एक मंगलमय वातावरण सगळ्यांमध्ये एकोप्याने सर्वजण राहू लागले. जे प्रतिस्पर्धी होते ते सुद्धा त्या तेजाच्या माध्यमातून एकत्रित राहू लागले, आनंदाचा आनंद करू लागले. असं वातावरण सर्वत्र चालू होतं. अशा वातावरणामध्ये जसं आपण या ठिकाणी बसलोय आणि आपण आतुरतेने त्या बाप्पाची वाट पाहतोय त्याच पद्धतीने सर्वांनाच, सर्व देवांनाच ती आतुरता झाली होती की कधी गणपती बाप्पा या भूलोकावर येत आहेत आणि या राक्षसांचा वध करतायत, अशी सर्वांना उत्सुकता होती. जशी आपल्याला उत्सुकता आहे तशी सर्वांना उत्सुकता होती. असं क्षण चालू असताना या सगळ्या गोष्टी आनंदाचा आनंद चालू असताना या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण अनुभवासाठी या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला अनुभव एक जागृती येण्यासाठी हा सगळा काळ आपण घालवतोय. आतुरता लागलेली आहे प्रत्येकाला. मला सुद्धा शब्द सुचत नाही की काय बोलायचं. असा हा प्रसंग सर्वांच्या समोर उभा राहिलेला असताना परमेश्वराने त्या आदिती मातेच्या उदरामध्ये जन्म घेऊन या राक्षसांचा वध करण्यासाठी ठाण केला आणि तो प्रसंग हळूहळू जवळ येऊ लागला. तसं सर्वांच्या मध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं आणि त्या वातावरणामध्ये सर्वजण न्हाऊन गेले.
नाहून गेल्यानंतर सर्वांना प्रश्न पडला की आता या गणपती बाप्पाचं स्वरूप कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीने ते या सगळ्या गोष्टीचा नायनाट करतील, वाईट शक्तीचा कशा पद्धतीने त्याग करतील, असा सर्वजण विचार करू लागले. आणि हळूहळू माध्यान्ह समय माघ महिन्यातील चतुर्थीला शुक्ल चतुर्थीला माध्यान्ह समय दुपारच्या समयी 12च्या सुमारास गणपती बाप्पाने आदिती माताच्या उदरी जन्म घेतला. श्रीपाद माघ शुद्ध चतुर्थीला म्हणजे आज मोहत्कट नावाने गणपती बाप्पाने आदिती मातेच्या उदरी जन्म घेतला आणि त्या देवांतक आणि नरांतकाचं त्यांनी वध केला. आणि या सर्वांना जे त्रस्त झालेले होते, देवलोक असतील, असुर लोक असतील, सर्वांना त्यांच्या त्रासापासून मुक्तता केली. अशा पद्धतीने गणपती बाप्पाने कश्यप ऋषी आणि आदिती माता यांच्या उदरामधून मोहत्कट या नावाने जन्म घेतला आणि सर्वांना आनंदाचा आनंद दिले. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी गणपती बाप्पाचा जन्म केलेला आहे. आता जन्म झाल्यानंतर पुढचा जो विषय आहे तो करून घ्या. आता नाव ठेवणे आणि मग पाळणा पुढचा कार्यक्रम करून घ्या.
जागेवरून कुणी सुद्धा उठायचं नाही, फक्त स्पर्श करायचा आहे. धक्काबुक्की गडबड कुणी करायचं नाही. प्रत्येक आपल्या सर्वांचे आई बाप अण्णा महाराजांच्यामुळे हे शक्य झालं का नाही? त्यांनी जर या ठिकाणी येऊन या जागेची महती जर समजून सांगितली नसती तर आपण या ठिकाणी कधीच आलो नसतो. पण साक्षात दत्त महाराजांचे अंतर असे आपले अण्णा, आणि त्या अण्णांना जागृती झाली आणि त्यांची मुलं फक्त, बाकीचे कोण नाही. त्यांची मुलं त्यांच्या मुलांच्यासाठी हा सगळा अट्टास करून घेतला. त्यांनी काय केलं? किंवा त्यांची मुलं आहेत, अनुग्रहित आहेत, दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर त्याला एक कुठंतरी स्वतःमध्ये एक शांतता, एक समाधान प्राप्त करून घेण्यासाठी सुरुवातीला काहीच नव्हतं. 94ची गोष्ट असेल तर त्या काळामध्ये नारायणपूर असं जास्त प्रगत नव्हता. हालाकीचे दिवस होते. परिस्थिती त्या काळाची व्यवस्थित नव्हती. अशा प्रसंगामध्ये अण्णांनी या ठिकाणी येऊन या जागेची निवड केली. का तर माझ्या पोरांना ध्यान धारणेसाठी कुठेतरी जागा असावी म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये आणि या जावळी तालुक्यामध्ये अण्णांनी जागा शोधण्यासाठी आमच्या सातारपूरचे जे गुरुबंधू असतील जुने, त्या जुन्या गुरुबंधूंना अण्णांनी सांगितलं आणि या
भागामध्ये बाबा जागा पहा आणि त्या जागेच्या माध्यमातून सर्वांना ध्यान धारण्यासाठी ही जागा योग्य मिळावी म्हणून अण्णांनी स्वतः या ठिकाणी आले. भरपूर जागा पाहिल्या पण नेमकी ही जागा दत्त महाराजांनी दृष्टांत देऊन त्यांना सांगितले आणि त्या माध्यमातून ही जागा आपल्याला मिळाली. पण अण्णांची मुलं कशी आहेत बघा, त्यांचं थोडस कौतुक करतो मी. त्यांचं थोडस कौतुक करतो. अण्णांची मुलं कशी आहेत, आमचे गुरुबंधू कसे आहेत बघा. सकाळी रुद्राभिषेक चालू होता खाली मंदिरामध्ये आणि आमच्या कोपरे दाजींनी सांगितले कुणी रुद्राभिषेकाला जल टाकायला कुणी जायचं नाही, सगळ्यांनी बसून राहायचं. गर्दी होती आतमध्ये म्हणून दाजींनी सांगितलं की आत कोणी जायचं नाही, बाहेर बसायचं. सगळ्यांनी गरिबासारखे सगळे बाहेर बसले. कोणी केलं बाबा, गुरुबंधू आहेत, ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, त्यांचं पालन केलं. कोणी जागेवर हल्लं नाही, सगळे जागेवर बसून राहिले. पण आम्हाला दया आली म्हणून म्हणलं जाऊ द्या दाजी, असू द्या, जाऊ दे त्यांना आतमध्ये जाऊ द्या, पाणी घालायला जाऊ द्या महादेवांना. म्हणून ते आतमध्ये गेले, ते परत थांबलेच नाही, तसेच बाहेर निघून गेले. काय केलं, महादेवानं पाणी घेतलं, 1 मिनिट सुद्धा थांबले नाही, तसेच बाहेर निघून गेले. ह्यातलं मर्म समजलं का तुम्हाला? ह्यातलं मर्म समजलं का माझ्या भावांना, गुरुबंधूंना? मर्म समजलं का? मिळस तोपर्यंत माणूस गरीब असतो. काय माणसाला मिळस तो पण माणूस गरीब काय दिसतो, पण ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस तो शेजाऱ्याकडे पण बघत नाही. अशी अवस्था जर असेल तर उपयोग काय सांगा मला? अण्णांनी आपल्यासाठी केलंय. तुम्हाला बसावं, ध्यान धारण्यासाठी या सगळ्या गोष्टी असाव्या म्हणून अण्णांनी केले. आणि त्यांच्या समोर आपल्याला बसायला वेळ नाही. आपल्याला काय तर तांबाखू खायची, चहा प्यायचा आहे, सिगरेट वाढायची, याच्यासाठी तुम्ही बाहेर निघून आला. सकाळी निघून आलेले, सगळ्यांना नाही बोलत मी, सकाळी निघून आलेले म्हणतोय मी. तर ह्या गोष्टी समजून घेणे गरजेचं आहे की अण्णांनी आपल्यासाठी आत्ताच काय केला. त्यांनी त्यांचं जीवन त्यांच्यासाठी जगले नाही, आपल्या आनंदासाठी जगले. आपल्याला समाधान मिळावं, आपल्याला आपल्या जन्माचा हेतू कळावा, यासाठी अण्णांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं. आणि आपण जर आपला स्वार्थ पाहू लागलो तर काय उपयोग सांगा तुम्ही? स्वार्थ झाला ना तो. देवाला पाणी घातलं की मी परमेश्वराने मला मिळालं, पाणी घातलं की परमेश्वराने आपल्याला दिलं, असं होत नाही. समजून घ्या. तुमची जर भावना असेल की देवाला पाणी घातलं की देव आपल्याला देईल, पैसा देईल, बंगला देईल, तर तसं होणार नाही. परमेश्वर उलट घेईल. काय? परमेश्वर घेईल, देणार नाही. जर जो प्रामाणिकपणाने करेल, जो शेवटपर्यंत त्याची जबाबदारी पार पाडेल, त्याला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जर का तो मधूनच असं स्वार्थ भाव ठेवून जर आपलं काम झाले, आपण निघून चला असं जर केलं तर तो कधीच देणार नाही आपल्याला. म्हणून परमेश्वराने आपल्याला जो जन्म दिलाय तो त्याच कारणासाठी दिलाय की अरे तू माणसा जागा हो, तू फक्त तुझा विचार करू नकोस, तर तू या देहामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याला सोडवण्यासाठी आपण हा अहोरात्र कष्ट करायचे. हा आत्मा गुंतलेला आहे, हा 84 लक्ष योनी फिरायला हा आत्मा फिरलेला आहे. तर त्या आत्म्याला कुठेतरी स्थिर शांतता मिळायची असेल तर तुला योग्य पद्धतीने नामसाधना केली पाहिजे, योग्य पद्धतीने नामस्मरण केले पाहिजे, योग्य पद्धतीने जप केला पाहिजे. त्या जपाच्या माध्यमातूनच तुला तुझ्या जीवनाची सुटका करून घ्यायची. आणि ती सुटका करून घेण्यासाठी अण्णांनी हे क्षेत्र निवडलं. आणि या क्षेत्रामध्ये आपण सर्वजण आजचा आनंद तयार करतोय, असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून पूर्वीच्या काळात या सुद्धा जागेला काय महत्व आहे बघा. अण्णांनी ती गोष्ट सांगितली होती. गणेश पुराणामध्ये ती कथा आहे. महाबळेश्वर क्षेत्री जवळच महाबळेश्वर क्षेत्र आहे. आणि त्या महाबळेश्वर क्षेत्रामध्ये ब्रह्मदेवांनी मोठा यज्ञ करायचं ठरवलं. आणि त्या यज्ञाला सर्वांना बोलवलं. ब्रह्मदेवाने यज्ञाला सर्वांना बोलवलं. आणि ब्रह्मदेवांच्या 2 पत्नीना, कोण 2 पत्नी का 1 पत्नी ब्रह्मदेवांच्या? 2. किती पत्नी?
सरस्वती, सावित्री, अजून नाही. बरं असू दे, जाऊ दे, एकच ते एकच. तर सर्वजण यज्ञासाठी आले आणि नेमकं सावित्रा मात्या घरकामामध्ये व्यस्त होत्या म्हणून त्यांना सोडून यज्ञाला सुरुवात केली. काय केलं? यज्ञाला सुरुवात केली आणि यज्ञ सुरू झाला आणि त्या आल्या आणि आल्यानंतर त्यांच्या अपरोक्ष यज्ञ चालू झाला म्हणून त्यांना काय झालं? आनंद झाला. त्यांना काय? त्यांना खूप आनंद झाला की ठीक आहे, हा या सगळ्या आहेत ना बसलेल्या समोर. तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याने सोडून जर कुठलं काम केलं तर तुम्हाला आनंद होतो का? आनंद होतो ना? तसाच त्यांना सुद्धा आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी सर्वांना शाप दिला. काय केलं? शाप दिला की मला सोडून तुम्ही यज्ञ प्रारंभ केला, तुम्ही सगळे जड व्हाल. काय? तुम्ही सगळे जड व्हाल म्हणून असा शाप दिला. कारण की त्यांना राग आला. त्यांना सोडून ब्रह्मदेवांनी यज्ञाला प्रारंभ केला म्हणून त्यांना राग आल्याबरोबर सगळे देव जड झाले. म्हणजे काय झाले? दगड झाले. आता दगड झाले म्हणजे आता मग सगळ्या गोष्टी आता पुढे कशा काय चालू राहायच्या? म्हणून त्या देवीला त्यांनी उपशाप मागितला की देवी, जर आम्ही जड झालो तर ही सृष्टीची चक्र कशा पद्धतीने चालायची, म्हणून तुम्ही आम्हाला उपशाप द्या. जडच्या ऐवजी आम्हाला जल व्हा म्हणून असा उपशाप द्या. म्हणून काय केलं त्यांनी? जडच्या ऐवजी जल म्हणून त्यांनी उपशाप दिला आणि त्याच माध्यमातून या परिसरामध्ये त्रिवेणी संगमाचा या ठिकाणी आपल्याकडं संदर्भ लागतो आणि महाबळेश्वर वरून या सगळ्या नद्या प्रवाहित झाल्या आणि सर्वांना आनंद देऊ लागल्या. म्हणून कोयना असेल, कांदाटी असेल आणि कुठली सोळशी, अशा या तीन नद्यांचा संगम आपण आज या ठिकाणी बसलोय. या वातावरणामध्ये या त्रिवेणी संगम आहे. असं हे क्षेत्र अण्णांनी आपल्या या भागामध्ये निवडलं आणि सर्वांना आनंदाचा आनंद दिला. त्याच पद्धतीने सांगितलं की तुम्ही जल व्हा, तुम्ही जल व्हाल. अशा पद्धतीने सर्व देव या भागामध्ये जल स्वरूपामध्ये आपल्या या भागामध्ये रहवास करतात आणि आपल्या सर्वांना आनंदाचा आनंद देत असतात. असं या क्षेत्राचा महिमा, या विनायक नगरचा महिमा अण्णांनी आपल्याला गणेशपुरातून सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि याच भूमीमध्ये बघा, याच भूमीमध्ये काय दृष्टांत झाला अण्णांना बघा. कदाचित तुम्हाला माहिती असेल, पूर्वी कथा सांगितली होती अण्णांनी या ठिकाणी. तर याच परिसरामध्ये, याच जागेमध्ये कोजागिरी पौर्णिमेची रात्र आणि कोजागिरी पौर्णिमा नारायणपूरला करून अण्णा 2 दिवसांनी या मठावर आले. नुकतीच जागा घेतलेली होती आणि या क्षेत्रामध्ये आल्यानंतर रात्रीचा प्रसंग होता आणि रात्रीच्या प्रसंगामध्ये शांत वातावरण, कोणी नाही, मनुष्य नाही, कोण नाही. अण्णा एकट्याने त्यांच्या सोबत 2-4 आपले गुरुबंधू असतील, जंबुरी दादा आणि बाकीचे सगळे जे होते पूर्वीचे. अशा अवस्थेमध्ये अण्णा रात्रीच्या प्रसंगी या बाजूला एका दगडावर बसले होते आणि कोजागिरीचा चंद्र आणि त्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं होतं आणि त्या पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये अण्णा एकटक त्या चंद्राकडे पाहत होते, आनंद घेत होते, परिसराचा, वातावरणाचा आनंद घेत. रात्रीचा प्रसंग कोणच नाही. अशा परिस्थितीमध्ये अचानक 3 वाघ त्यांच्या समोर उभे राहिले. काय?
3 वाघ समोर अचानक समोर उभे राहिले आणि अचानक समोर उभे राहिल्यानंतर अण्णांना दरदरून घाम फुटला. अण्णांना दरदरून घाम फुटला की आता अण्णा म्हणले आता संपलं सगळं. अण्णा घाबरले आणि घाबरल्यानंतर अंगाला सगळा घाम फुटला. अण्णांना आता काय सुचत नाही का अण्णांची अशी परिस्थिती. अण्णांनी ते वर्णन करून दाखवलेले, अण्णांनी सांगितलेली कथा गुरुवारच्या प्रवचनामध्ये पुन्हा सांगितले की अण्णांना घाबरले आणि घाबरल्याबरोबर त्यातला एक वाघ बोलला की घाबरू नका, मी ब्रह्मा आहे. नंतर दुसरा बोलला मी विष्णू आहे. तिसरा बोलला मी महेश आहे. असं बोलल्यानंतर अण्णांना थोडासा वाघ बोलू लागल्यानंतर अण्णांना थोडासा जीवाला आला आणि सांगितलं की बाबा तुम्ही अशा स्वरूपामध्ये मला का दर्शन दिलं, तुम्हाला दर्शन द्यायचं होतं, मग असं घाबरून मला दर्शन का दिलं. तर ते सगळा त्यांचा वृत्तांत झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला तिघांना या ठिकाणी एकत्रित तुम्ही स्थापना करा आणि या ठिकाणी या क्षेत्राचा महिमा वाढवा. तिघांना दर्शन दिल्यानंतर त्यांच्या मागे एक उभा होता. कोण? त्यांच्या मागे सुद्धा एक वाघ उभा होता आणि त्या वाघाने मागून आवाज दिला मी गणेश आहे. काय? मी गणेश आहे. अशा पद्धतीने या 4 वाघांनी अण्णांना दर्शन दिलं. तेच छायाचित्र आपण या ठिकाणी काढलेले ते सर्वांच्या दर्शनासाठी. ते छायाचित्र तिकडूनच दाखवा. हे छायाचित्र आपण त्या पद्धतीचं तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने आनंद केला आणि त्यांच्याच बरोबर खाली तळघरामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश असा तिन्हींचा मिळून एक म्हणजे ब्रह्मेश्वर महादेव अशा महादेवांची स्थापना अण्णांनी त्या काळामध्ये केली आणि सर्वांना त्याचा आनंदाचा आनंद तयार करून घेण्यासाठी सर्वांना हे ठिकाण एक पवित्र ठिकाण म्हणून अण्णांनी आपल्या सर्वांच्यासाठी उभं करून दिलेलं आहे. असा माध्यमातून अण्णांनी जो आनंदाचा आनंद आपल्या सर्वांच्यासाठी उभा करून दिलेला आहे आणि म्हणूनच आपण प्रत्येक वर्षी गणेश जयंती आणि महाशिवरात्र त्या काळापासून अण्णांनी सुरुवात केली. आणि या भागामध्ये हा दुर्गम भाग, हा पाहिला तर दुर्गम भाग, आणि त्या दुर्गम भागातील लोकांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी त्यांना गोड काय पदार्थ हा सुद्धा माहिती नव्हता. असा या वातावरण, कारण की सगळं धरणामुळे सगळं पुनर्वसन झालेलं हे क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वांना उदरनिर्वाह होण्यासाठी अण्णांनी या क्षेत्राची निर्मिती केली की ज्या माध्यमातून आता बघा त्या दिवशीच बोटवाल्यांची मीटिंग झाली की 500 बोट मठावर येऊन जाऊन करतात. म्हणजे प्रत्येकाला त्या माध्यमातून रोजगार अण्णांनी दिला. साखरेवरून येत आहेत, बांबोलीवरून येत आहेत, इथून येत आहेत, उन्हाळ्यावरून येतात. बघा प्रत्येकाला अण्णांनी त्यांचं कुटुंब व्यवस्थित चालावं यासाठी अण्णांनी काळजी केली. रबराची लागवड केली होती पण त्यांना ते टिकवता आलं नाही. अनेक प्रकारे या सुविधा अण्णांनी या ठिकाणी या लोकांना देण्यासाठी प्रयत्न केला, परंतु त्यांचं दुर्भाग्य म्हणा किंवा काय म्हणा त्यांचं नशीब त्यांना ते घेता येईना. अजूनही तेच अवस्था काही लोकांची आहे की बाबा दत्त महाराज देत आहेत, अण्णा महाराज देत आहेत, पण त्यांची जोडी फाटकी असल्यामुळे त्यांना घेता येईना. हे दुर्भाग्य असेल कदाचित त्यांचं. म्हणून मला त्यांना सांगायचंय की बाबांनो, अण्णांनी एवढं तुमच्यासाठी केलेलं आहे, फक्त व्यवस्थितपणाने जतन करा. जर जतन करून तुम्ही खाल्लं तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. आता याचा महत्वाचा भाग आहे. म्हणून सगळ्या गोष्टी अण्णांनी आपल्या सर्वांच्यासाठी अण्णांनी अहोरात्र झिजले, चंदनासारखे झिजले आणि सगळ्यांना सुवास दिला. अशा अण्णांनी आपल्याला अहोरात्र मेहनत करून त्यांच्या जीवनाचा उद्धार करून आपल्या सर्वांना कशा पद्धतीने आनंदाचा आनंद जीवन जगता येईल यासाठी अहोरात्र त्यांनी कष्ट घेतले आणि आपल्याला आनंद दिले. म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अण्णा आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहेत आणि शेवटपर्यंत असतीलच.
असा यातला महत्वाचा आहे. म्हणून सगळ्या गोष्टी समजून वातावरण आहे, जो परिसर आहे त्याचा आनंद घ्या, आनंदाचा आनंद तयार करा, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आनंद तयार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. आता पुढच्या गोष्टी समजून परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेले हे विनायकनगर. त्या विनायकनगरमध्ये सकाळपासून परमपूज्य केंद्रीय स्वामी महाराज यांच्या आधिपत्याखाली हा गणेश जन्माचा कार्यक्रम भव्य अशा प्रमाणामध्ये चालू आहे. ज्याप्रमाणे आपण सद्गुरू नारायण महाराज आल्यानंतर महाराजांच्या रूपात पाहिलं, त्याचप्रमाणे आज आपण परमपूज्य केंद्रीय स्वामी महाराज यांना आपण सद्गुरू अण्णांच्या रूपात पाहतोय. हे तुमचं आमचं भाग्य आहे. या ठिकाणी आपण सर्व भक्तजन तुमच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे की सद्गुरू नारायण महाराज अण्णा यांचे आपण शिष्य आहात, याचा या समाजाला सार्थ अभिमान आहे. शाल, फेटा, श्रीफळ आणि हा गिरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचाही सत्कार या ठिकाणी होत आहे, त्याचा तरी शुक्र करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त श्रीपाद होत आहे. उद्योजक याचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. गणपती बाप्पा बाळासाहेब खंदारे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यांचा या ठिकाणी हे काळे साहेबांचे आपल्या चिरंजीव आहेत सुशांत तात्याराम दादा शिंदे यांचा या ठिकाणी त्याचं छायाचित्र संग्रह चरित्राची माहिती असेल, या क्षेत्राची माहिती आपण चित्ररूपातून त्या हॉलमध्ये फोटो छोटे छोटे लावलेले आहेत, तर त्याचे आपल्याला उद्घाटन करायचे. ते आपण Allah
धन्यवाद. विश्व चैतन्य सद्गुरु नारायण की जय. श्री टेंबे स्वामी महाराज की जय. गणपती बाप्पा. होईल आणि पालखी प्रदक्षिणा सुरू होईल. सर्वांनी सहभागी व्हायचंय. पालखीमध्ये सहभागी व्हायचंय सर्वांनी.